नमस्कार. 7च्या बातमीपत्रात मी पर्णिका हेदवकर आपलं स्वागत करते. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. नीट परीक्षा रद्द करण्याबाबत केंद्र सरकारनं अध्यादेश काढावा. मुख्यमंत्र्यांची पंतप्रधानांना विनंती. बैठक सकारात्मक. तहानलेल्या देशाला प्रतीक्षा असलेल्या नैऋत्य मोसमी पाऊस अंदमान निकोबारमध्ये दाखल. देशभरात मोसमी पाऊस पोहोचेपर्यंत दुष्काळग्रस्त राज्यांनी उपाययोजनांसाठी साप्ताहिक आढावा घ्या. पंतप्रधानांचा आदेश. गुजरातमधल्या गोध्रा जळीत कांडातला प्रमुख आरोपी फारुख भाना याला अटक. आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी पंकज भुजबळ यांच्या विरोधातल्या अजामीनपात्र वॉरंटला स्थगिती द्यायला सर्वोच्च न्यायालयाचा नकार. महिलांच्या सुरक्षेसाठी 1 जानेवारीपासून प्रत्येक मोबाईल फोनवर पॅनिक बटनची व्यवस्था करण्यात येईल. मेनका गांधी. आणि मध्य रेल्वेवरच्या परळ स्थानकाचं टर्मिनसमध्ये रूपांतर होणार. फलाटांची उंचीही वाढवण्याचा मध्य रेल्वेचा निर्णय. आणि आता पाहूयात सविस्तर वृत्त. वैद्यकीय अभ्यासक्रमांची प्रवेश परीक्षा नीटचा तिढा सोडवण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. यंदा नीट परीक्षा रद्द केल्यास राज्य शिक्षण मंडळाच्या विद्यार्थ्यांचं नुकसान टाळता येईल. त्यामुळे ही परीक्षा रद्द करण्याविषयीचा अध्यादेश काढावा अशी विनंती पंतप्रधानांना केली असून त्यांनी त्याला सकारात्मक प्रतिसाद दिल्याचं मुख्यमंत्री म्हणाले. राज्यातले 80% विद्यार्थी ग्रामीण भागात आहेत. या विद्यार्थ्यांना 2 महिन्यात नीटची तयारी करणं अतिशय कठीण असून त्यांना पुस्तकही उपलब्ध नाहीत. आमच्या सीईटीतनंच त्यांना देखील त्या ठिकाणी जी काही ऍडमिशन्स त्या घ्याव्या लागतील. त्यामुळे प्रायव्हेट कॉलेजेसची जी काही नफेखोरी आहे त्या नफेखोरीच्या संदर्भातलं जे एक सुप्रीम कोर्टाने जी एक अडचण सांगितलेली आहे तर ती महाराष्ट्रात लागू होणार नाही. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार यंदापासून वैद्यकीय आणि दंतवैद्यक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी नीट परीक्षा घेण्यात आली. मात्र महाराष्ट्रासह 8 राज्यातल्या विद्यार्थ्यांनी राज्य शिक्षण मंडळाच्या सामायिक प्रवेश परीक्षाची तयारी केली होती. 5 मेला राज्यातही ही परीक्षा घेतली गेली. मात्र नीटशिवाय कुठलीही प्रवेश परीक्षा ग्राह्य धरली जाणार नाही असं सर्वोच्च न्यायालयानं स्पष्ट केलं आहे. त्यामुळे या प्रवेश परीक्षेचा तिढा निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं या प्रकरणी हस्तक्षेप करत नीट रद्द करण्याविषयी अध्यादेश काढावा असं मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना म्हटलं आहे. नैऋत्य मोसमी पाऊस अंदमान निकोबार बेटांवर दाखल झाला असून लवकरच तो केरळमध्ये पोहोचेल असा अंदाज आहे. त्यामुळे नागरिकांना उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळू शकतो. देशाच्या उत्तर भागात तीव्र उन्हाळा असतानाच दक्षिण भागात मात्र पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. तामिळनाडूचा उत्तर भाग आणि आंध्रची दक्षिण किनारपट्टी इथं येत्या 48 तासात चक्रीवादळ येण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. तामिळनाडूमध्ये आजही पाऊस पडला तर चेन्नईत सखल भागात पाणी साचलं आहे. केरळमध्ये काही ठिकाणी किनारी भागात पावसामुळे खूप नुकसान झालं आहे. आसाममध्येही पावसामुळे काही ठिकाणी दरडी कोसळल्यानं काल रेल्वे सेवा विस्कळीत झाली होती. अरुणाचल प्रदेशमध्येही पावसामुळे पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. राजधानी दिल्लीसह राजस्थान, मध्य प्रदेश, हरियाणा, उत्तर प्रदेशात अनेक ठिकाणी उष्णतेची लाट असून ती आठवडाभर राहण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. काही ठिकाणी तापमान 47°C पर्यंत राहण्याची शक्यताही हवामान विभागानं वर्तवली आहे. विदर्भातही अनेक ठिकाणी उष्णतेची लाट असून अकोल्यात सर्वात जास्त 47°C, वर्धा इथं 46°C तर नागपूरमध्ये 44°C तापमानाची नोंद झाली आहे. हीट वेव्हमुळे आपल्याला अनुभवाला मिळत नाही. हे तापमान 46 ते 47°C पर्यंत मेच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत आपल्याला अनुभवायला मिळेल. हे तापमान हे हीटवेव्हपेक्षा पुढच्या स्टेप्सला वाढलेलं आहे. त्याचे 2 स्टेप्स असतात, हीटवेव्ह आणि सिव्हिअर हीटवेव्ह. तर हे सिव्हिअर हीटवेव्हमध्ये आल्यामुळे आपल्याला तापमान अनुभवायला मिळत आहे. देशभरात मोसमी पाऊस पोहोचेपर्यंत दुष्काळग्रस्त राज्यांनी दुष्काळ निवारणाच्या उपाययोजनांविषयी साप्ताहिक आढावा घ्यावा असे आदेश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिले आहेत. गेल्या आठवड्यात पंतप्रधानांनी महाराष्ट्रासह सर्व दुष्काळी राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेऊन दुष्काळी स्थिती आणि उपाययोजनांचा आढावा घेतला. त्यानंतर पंतप्रधानांनी आता हे आदेश दिल्याचं सूत्रांनी सांगितलं.
येत्या जूनपर्यंत दुष्काळ निवारणाच्या सर्व उपाययोजनांचा आढावा घ्यावा, तसंच कृषी आणि संबंधित मंत्रालयांनी सरकारी योजनांचा निधी लाभार्थ्यांपर्यंत पोहोचतो आहे की नाही याची खातरजमा करावी, असंही पंतप्रधानांनी म्हटलं आहे. गुजरातमधल्या गोध्रा रेल्वे कांडातला प्रमुख आरोपी फारुख भाना याला आज गुजरात दहशतवादी विरोधी पथकानं अटक केली आहे. गोध्रा हत्याकांडानंतर म्हणजेच 2002 पासून तो फरार होता. गोध्रा रेल्वे स्टेशनवर साबरमती एक्सप्रेसला 27 फेब्रुवारी 2002 साली लावलेल्या आगीत 59 प्रवासी जळून मरण पावले होते. त्यानंतर गुजरातमध्ये उसळलेल्या दंगलीत 1000हून अधिक जणांना प्राण गमवावे लागले होते. 2011 साली विशेष न्यायालयानं या जळीत कांडातल्या 31 जणांना शिक्षा ठोठावली. त्यापैकी 11 जणांना फाशीची तर 20 जणांना आजीवन कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली. आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार पंकज भुजबळ यांच्या विरोधातल्या अजामीनपात्र वॉरंटला स्थगिती द्यायला आज सर्वोच्च न्यायालयानं नकार दिला. या संदर्भात न्यायालयानं त्यांना मुंबई उच्च न्यायालयात जायला सांगितलं आहे. दिल्लीतल्या महाराष्ट्र सदन घोटाळ्याप्रकरणी सक्तवसुली संचालनालयानं सादर केलेल्या अहवालाची दखल घेऊन मुंबईतल्या न्यायालयानं 27 एप्रिलला पंकज भुजबळांविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी केलं होतं. त्याविरोधात भुजबळांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. भुजबळांसह मनी लॉन्ड्रिंग प्रतिबंधक कायद्याअंतर्गत इतर 33 जणांविरोधातही वॉरंट जारी करण्यात आलं आहे. देशभरात प्रदूषण नियंत्रणासाठी कठोर कायदे आणि उपाययोजनांची अंमलबजावणी करायला केंद्र सरकार कटिबद्ध आहे, असं केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी म्हटलं आहे. ते आज नवी दिल्लीत प्रदूषण नियंत्रण मंडळ समितीचे अध्यक्ष आणि सचिवांच्या 60व्या बैठकीत बोलत होते. प्रदूषण नियंत्रण हे सरकारचं प्रमुख उद्दिष्ट असून त्याचं उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असं आश्वासन त्यांनी दिलं. देशात लवकरच प्रदूषण संशोधन केंद्र सुरू केलं जाईल, असंही जावडेकर म्हणाले. तसंच प्रदूषणावर देखरेख ठेवण्यासाठी दर 6 महिन्यांनी प्रदूषण विषयक कार्यशाळा घेतल्या जातील, असं जावडेकर यांनी यावेळी सांगितलं. महिलांच्या सुरक्षेसाठी पुढल्या वर्षी 1 जानेवारीपासून प्रत्येक मोबाईल फोनवर पॅनिक बटनची व्यवस्था करण्यात येईल, असं केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्री मेनका गांधी यांनी म्हटलं आहे. आकाशवाणीला दिलेल्या विशेष मुलाखतीत त्या बोलत होत्या. जर एखाद्या महिलेचा पाठलाग होत असेल किंवा ती संकटात असेल तर मोबाईलवरील पॅनिक बटन तिला दाबता येईल. त्याची दखल घेऊन पोलीस कारवाई करतील, अशी माहिती गांधी यांनी दिली. बेटी बचाओ बेटी पढाव या योजनेअंतर्गत लक्षित क्षेत्रात विशेषतः हरियाणामध्ये स्त्री पुरुष लिंग गुणोत्तर वाढून 1000 मुलांमागे ते 830 वरून 907 पर्यंत पोहोचलं आहे, अशी माहिती त्यांनी दिली. गेल्या 2 वर्षात महिला आणि बालविकास मंत्रालयानं पोषण, महिला सुरक्षा आणि महिलांच्या प्रगतीसंदर्भात अनेक पावलं उचलली असल्याचं त्या म्हणाल्या. महिलांना आपल्या उत्पादनांची ऑनलाईन विक्री करता यावी यासाठी प्रथमच सरकारनं ई-महिला साईट सुरू केली आहे, असं मेनका गांधी यांनी मुलाखतीत सांगितलं. स्वदेशी बनावटीच्या पृथ्वी 2 या क्षेपणास्त्राची आज सकाळी ओदिशातल्या चांदीपूर इथं यशस्वी चाचणी घेण्यात आली. 500 ते 1000 किलोग्रॅम युद्धसामग्री वाहून नेण्याची या क्षेपणास्त्राची क्षमता असून ते 350 किलोमीटर अंतरापर्यंत मारा करू शकतं. वर्ष 2003 पासून पृथ्वी 2 क्षेपणास्त्र भारतीय लष्करात दाखल असून आजची चाचणी सरावाचा भाग होती. पश्चिम बंगाल, आसाम, तामिळनाडू, पुद्दुचेरी आणि केरळ इथं झालेल्या विधानसभा निवडणुकांची मतमोजणी उद्या होणार आहे. उद्या सकाळी 8 वाजता मतमोजणीला सुरुवात होणार असून दुपारपर्यंत चित्र स्पष्ट होईल असा अंदाज आहे. 5ही राज्यात भरघोस मतदान झालं असून तिथं कोण सत्ता मिळवतं याबाबत उत्सुकता आहे. मतदानोत्तर चाचण्यांमध्ये पश्चिम बंगाल वगळता इतर राज्यांमध्ये सत्तांतर होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. नागपूर मुंबई दरम्यानच्या प्रस्तावित द्रुतगती मार्गाच्या नियोजनासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज संबंधित जिल्हाधिकाऱ्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून संवाद साधला. या द्रुतगती मार्गाचा जास्तीत जास्त व्यावसायिक वापर करण्याच्या दृष्टीनं व्यापक नियोजन करावं असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. विशेषतः अन्न प्रक्रिया उद्योगांना या मार्गावर प्राधान्य दिलं जावं असंही मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे. जमिनीचं अतिक्रमण आणि सुयोग्य नियोजनाअभावी गेल्या 2 वर्षांपासून प्रलंबित असलेल्या मध्य रेल्वेच्या परळ रेल्वे स्थानकाला टर्मिनस करण्याच्या कामाला लवकरच सुरुवात होईल, अशी माहिती मध्य रेल्वेचे प्रमुख जनसंपर्क अधिकारी नरेंद्र पाटील यांनी दिली आहे. या प्रकल्पासाठी 52 कोटींच्या जवळपास खर्च अपेक्षित असून 22 महिन्यात हा प्रकल्प पूर्ण करण्याचं रेल्वे प्रशासनाचं उद्दिष्ट आहे.
येत्या काही दिवसात आम्ही परेल टर्मिनसच्या कामाची सुरुवात करणार आहोत। यामध्ये सर्वात महत्त्वाचं काम आहे ते एक टर्मिनल प्लॅटफॉर्म आम्ही बनवणार आहोत। त्याचबरोबर परेल स्थानकाच्या मधोमध एक नवीन फुटओव्हर ब्रिज निर्माण करणार आहोत। तसेच फुटओव्हर ब्रिज ते कॅरोल आरोबी पर्यंत एक नवीन स्कायवॉकची निर्माण करणार आहोत। आमचे जे अप अँड डाऊन लाईनचे जे प्लॅटफॉर्म्स आहेत त्या प्लॅटफॉर्म्सची रुंदी आम्ही 10 मीटरपर्यंत वाढवणार आहोत। तसेच सध्या जे पादचारी पूल आहेत त्या पुलांच्या ज्या शिड्या आहेत, स्टेअरकेसेस आहेत, त्यांची रुंदी पण आपण वाढवणार आहोत। तर अशा प्रकारे विविध यात्री सुविधांची कामं जी आहेत ते सर्वप्रथम हाती येणार आहेत। नाशिक जिल्ह्यातल्या प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये आज कांद्याच्या भावाची घसरण झाली। लासलगाव इथंही कांद्याला 750 रुपये प्रति क्विंटल असा भाव मिळाला। सध्या कांद्याचे भाव सातत्यानं 500 ते 700 रुपये असे असून उत्पन्न खर्चापेक्षा कमी भाव असल्यानं शेतकरी चिंतेत आहेत। देशातला शेतकरी स्वावलंबी होऊन त्याचं उत्पन्न वाढण्यासाठी केंद्र सरकार नवनवीन योजना राबवत आहे। या योजनांमुळे शेतकऱ्यांच्या आयुष्यात कसे बदल घडतायत याबद्दलचा हा एक वृत्तांत। भारतीय शेती ही मान्सूनवर अवलंबून आहे। भारत जरी कृषीप्रधान देश म्हणून सर्वश्रुत असला तरीही शेतीशी संबंधित अनेक बारकाव्यांपासून शेतकरी अनभिज्ञ आहे। शेतीची गुणवत्ता सुधारण्यासाठी तसंच शेतकऱ्यांना जागरूक करण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे। प्रत्येक शेताला पाणी या उद्दिष्टाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रधानमंत्री सिंचन योजनेला सुरुवात केली। सरकारनं 2015-16 ते 2019-20 पर्यंत 50,000 कोटी रुपयांची तरतूद केली असून चालू वित्तीय वर्षासाठी 5,300 कोटी रुपयांचं वाटपही केलं आहे। देशात एकूण 14.2 कोटी हेक्टर शेतीपूरक जमिनीपैकी 65% जमिनीवर सिंचनाची सुविधा नाही। यामुळे ठिबक सिंचन पद्धत विशेष महत्त्वाची आहे। प्रधानमंत्री सिंचन योजनेअंतर्गत देशातल्या प्रत्येक शेतात पाणी पोहोचवणं, सिंचनाद्वारे पाण्याचा अपव्यय टाळणं, शेतकऱ्यांना ठिबक सिंचनासाठी प्रोत्साहन देणं, सिंचनासाठी राज्यांना 75% अनुदान देणं, पूर्वेकडील राज्यांना 90% अनुदान देणं, ज्याला आपण देशाचा अन्नदाता म्हणतो, जो संपूर्ण देशाचं पोट भरतो, मात्र त्याला शेतीसाठी जागरूक करणं हे सरकारचं उद्दिष्ट आहे। जमिनीचा पोत न ओळखता शेतकरी आतापर्यंत उत्पादन घेत आला आहे। कदाचित यामुळेच जमिनीचा पोट ढासळून जमिनीची उत्पादन क्षमता कमी होते। शेती व्यवसायात सुधारणा व्हावी, शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारावी आणि जमिनीचा पोतही सुधारावा यासाठी सरकारनं सॉइल हेल्थ कार्ड योजनेची सुरुवात केली। प्रधानमंत्री सॉइल हेल्थ कार्ड अंतर्गत निरोगी शेती, हिरवगार शेत या उद्देशानं 79 लाख कार्ड वाटण्यात आली। मार्च 2017 पर्यंत सर्व शेतकऱ्यांना सॉइल हेल्थ कार्ड मिळणार आहे। सॉइल हेल्थ कार्ड योजनेसाठी 568 कोटी रुपयांचं वाटप झालं आहे। पुढील 3 वर्षात 14 कोटी मृदा स्वास्थ्य कार्ड जारी करण्याचं उद्दिष्ट आहे। त्यामुळे आता प्रत्येक शेतकऱ्याकडे असेल सॉइल हेल्थ कार्ड। मृदा प्रयोगशाळाही स्थापन करण्यात येणार। शेतकऱ्यांना मृदा चाचणीसाठी प्रोत्साहनही देण्यात येणार आहे। ज्या दिवशी देशातला शेतकरी जमिनीच्या उत्पादन क्षमतेबद्दल जागरूक होईल त्या दिवशी त्याच्या आयुष्यात खरा बदल होईल। सिंचन, जमिनीचा पोत, खतं आणि शेतकऱ्यांची जागरूकताच शेतीची दिशा आणि शेतकऱ्याची दशा बदलू शकते। युरियाचा काळा बाजार आणि बनावटी खतं यावर बंदी घालण्यासाठी सरकारनं कृषी क्षेत्रासाठी कडुनिंबयुक्त युरियाला सुरुवात केली। त्यामुळे शेतकऱ्यांची बनावटी खतांपासून सुटका व्हायला मदत झाली आहे। डिसेंबर 2015 पर्यंत युरियाचं उत्पादन 184 लाख मेट्रिक टन झालं। शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट व्हावं यासाठी कृषी आणि शेतकऱ्यांमध्ये नव्या योजनांच्या माध्यमातून व्यापक बदल घडावेत अशीच सरकारची इच्छा आहे। राज्यातल्या प्रत्येक बालकाचं संपूर्ण पोषण व्हावं आणि संपूर्ण राज्य लवकरात लवकर कुपोषणमुक्त व्हावं यासाठी राज्य शासन विविध योजना राबवत आहे। जागतिक बँकेच्या सहकार्यातून राज्यातल्या 20 जिल्ह्यांमध्ये कुपोषण मुक्तीसाठी कार्यक्रम राबवण्यात येत आहे। त्याचबरोबर टाटा ट्रस्टही या कामासाठी निधी देणार आहे। या संदर्भात महिला आणि बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी जागतिक बँक आणि टाटा ट्रस्टच्या अधिकाऱ्यांसोबत एक बैठक घेतली। एकात्मिक बाल विकास कार्यक्रमांतर्गत विविध उपक्रम राबवण्यात येतात। राज्यात पोषण, स्वच्छता आणि आरोग्य यांनी युक्त अशा स्मार्ट अंगणवाड्या निर्माण करण्याच्या दृष्टीनं महिला आणि बालविकास विभागामार्फत आयोजन करण्यात आल्याची माहिती मुंडे यांनी दिली।
सर्वांच्या सहकार्यातून राज्यातला प्रत्येक भाग कुपोषणमुक्त करू असं त्या म्हणाल्या. राज्यात शिवसेनेनं पाठिंबा काढून घेतला तरी भाजपचं सरकार स्थिर राहील असा विश्वास रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार रामदास आठवले यांनी व्यक्त केलाय. सोलापुरात आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. भाजपा शिवसेनेमध्ये सध्या धुसफूस सुरू आहे, त्याचा फटका दोन्ही पक्षांना बसू शकतो असं त्यांनी सांगितलं. बीजेपी आणि शिवसेनेमध्ये जो कलगीतुरा सुरू आहे तर त्यामुळं पुढच्या निवडणुकीमध्ये फार मोठी अडचण निर्माण होणार आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीने 15 वर्षे हेच केलं आणि त्यामुळं लोकांनी कंटाळून त्यांना सत्तेच्या बाहेर फेकलेलं आहे. तर आता या दोघांनीही जर आपण एकत्रित सत्तेमध्ये आहात तर मग एकमेकाच्या ओकाळ्या पाकाळ्या न काढता आपण दोघांची मित्रत्व वाढवलं पाहिजे आणि काही वादाचे मुद्दे असतील तर त्याच्यावर चर्चा इनडोअर केली पाहिजे. महापालिका निवडणुकीत 4 सदस्यीय प्रभाग पद्धतीला विरोध असल्याचं सांगत ही पद्धत छोट्या पक्षांसाठी घातक ठरेल अशी भीती आठवले यांनी व्यक्त केली. 1 वॉर्ड 1 सदस्य हीच पद्धत कायम ठेवण्यासाठी मुख्यमंत्र्यांची भेट घेणार असून प्रभाग पद्धतीत बदल झाला नाही तर 25 मे रोजी रिपाईच्या वतीनं सर्व तहसील कार्यालयांसमोर धरणं आंदोलन करण्यात येईल असा इशारा आठवले यांनी दिला आहे. आपल्या पूर्वजांनी अनेक गंभीर संकटांना तोंड देत त्यातून मार्ग काढला आहे. हा आदर्श घेऊन शेतकऱ्यांनी दुष्काळाचा सामना करावा असं आवाहन कृषी अनुसंधान परिषदेतील शास्त्रज्ञ निवड समितीचे अध्यक्ष डॉक्टर गुरबचन सिंह यांनी केलं आहे. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या 44व्या वर्धापन दिनानिमित्त परभणीत खरीप शेतकरी मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यावेळी ते बोलत होते. विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर बी व्यंकटेश्वरलू या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. येत्या खरीप हंगामात चारा देणाऱ्या ज्वारीच्या पिकाकडे शेतकऱ्यांनी अधिक लक्ष द्यावं तसंच कडधान्यांचं उत्पादन वाढवावं असं आवाहन कुलगुरूंनी यावेळी केलं. या शेतकरी मेळाव्याच्या निमित्तानं विद्यापीठ परिसरात शेतकऱ्यांसाठी कृषी प्रदर्शन भरवण्यात आलं होतं. राज्यातल्या दुष्काळी जिल्ह्यांमध्ये उपाययोजना म्हणून जिल्ह्यातल्या शाळांमध्ये मध्यान्ह भोजन योजना सुरू करण्यात आली आहे. या संदर्भात बीड जिल्ह्यातल्या आष्टी तालुक्यात चिंचाळा इथल्या जिल्हा परिषद शाळेमध्ये हा उपक्रम राबवला जातोय. दुष्काळग्रस्त जिल्ह्यातल्या शाळांमध्ये सुटीमध्ये विद्यार्थ्यांना मध्यान्ह भोजन द्यावं असे शासनाचे निर्देश आहेत. तसंच सर्वोच्च न्यायालयानंही सुटीतही भोजन देण्याचे आदेश दिले आहेत. सध्या सुटी असली तरीही या शाळेत मुलं सकाळी येतात, शालेय पोषण आहार घेऊन दुपारपर्यंत घरी जातात. दुष्काळग्रस्त जिल्हा असल्यानं जिल्ह्यातल्या काही शाळांमध्ये मध्यान्ह भोजन योजना सुरू आहे. मात्र तरीही अनेक ठिकाणी मुलं येत नाहीत तर पाण्यामुळे काही ठिकाणी योजना बंद ठेवावी लागत आहे. मात्र या योजनेमुळे सुट्टीतही दुष्काळी भागातल्या विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहार मिळतोय. तब्बल 50 वर्ष कुस्तीच्या मैदानावर साम्राज्य गाजवून अपराजित राहिलेले प्रसिद्ध कुस्तीपटू गामा पैलवान यांचा 22 मे हा जन्मदिवस तसंच स्मृतिदिनही. त्यानिमित्तानं आजपासून पुण्यात कुस्तीवीरांच्या 150 वर्षांच्या रोमहर्षक कुस्त्यांचा प्रवास छायाचित्रांच्या माध्यमातून बघण्याचा अनुभव रसिकांना मिळतोय. महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांनी आज या प्रदर्शनाचं उद्घाटन केलं. पैलवान अशोक जाधव यांनी आतापर्यंत संग्रहित केलेली छायाचित्र या प्रदर्शनात मांडण्यात आली आहेत. जसं खेळांचं वैशिष्ट्य असलेला एक देश आहे आणि कुस्ती पैलवानकी हा जो प्रकार आहे छत्रपती शाहू महाराज शिवाजी महाराजांच्या काळापासून पैलवानकी हा विषयतत्व असते असते आता कमी होत चाललाय. त्याला परत प्रोत्साहन मिळावं या दृष्टिकोनातून आम्ही हे प्रदर्शन बनवलं. गामा पैलवान कुस्ती यांची परंपरा पुढे चालवणारे कराडचे खाशाबा जाधव यांनी हेल्सिंकी ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदक मिळवून भारताचं नाव जागतिक नकाशावर आणलं. त्यानंतर अलीकडच्या काळात अनेक भारतीय मल्लांनी परदेशातल्या कुस्तीवीरांना धूळ चारली. यासह कुस्तीच्या परंपरेची आणि पूर्ण इतिहासाची माहिती आजच्या तरुण पिढीला मिळावी या उद्देशानं हे प्रदर्शन भरवण्यात आलं आहे. 20 मे पर्यंत हे प्रदर्शन कुस्तीप्रेमींसाठी खुलं राहणार आहे. युवा आणि नवोदित मल्लांना कुस्तीसाठी प्रोत्साहन प्रेरणा मिळावी यासाठी हे प्रदर्शन भरवलं असल्याचं संयोजक आबा बागुल यांनी सांगितलं. अमरावतीमध्ये नवधान्य आणि लोकबीज विद्यापीठाच्या वतीनं देशी बियाणांचा महोत्सव आयोजित करण्यात आला होता. तब्बल 200 देशी बियाणांच्या जाती पाहण्यासाठी विदर्भातल्या सेंद्रिय शेती करणाऱ्या शेतकऱ्यांनी या महोत्सवाला चांगलीच गर्दी केली होती.
अमरावतीमध्ये भिल्ली या गावात गेल्या 16 वर्षांपासून रमेश साखरकर देशी बियाणं आणि नवधान्य अभियान राबवत आहेत. त्यांच्याकडे तब्बल 200 प्रकारच्या देशी बियाणांचा संग्रह असून त्यांनी गावात आदर्श बीजग्राम तयार केला आहे. धामणगाव रेल्वे तालुक्यातल्या रामदेव बाबा भवनात आयोजित बीज महोत्सवात ही विविध देशी बियाणी मांडण्यात आली होती. 250 प्रकारमध्ये डाळवर्गीय आहेत, धान्यवर्गीय आहेत, वेलवर्गीय आहेत, भाजीपाला वर्गीय आहेत, फळवर्गीय आहेत, मसाला वर्गीय आहेत, कंद वर्गीय आहेत, चारा वर्गीय आहे. विविध प्रकारच्या बियाण्याचा एक बीज बँक आहे. विदर्भातले सेंद्रिय शेती करणारे शेतकरी यंदा देशी बियाणांची लागवड करणार आहेत. त्यांच्या शेतमालावर लोकबीज विद्यापीठात प्रक्रिया करून त्याला बाजारपेठ उपलब्ध करून दिली जाणार आहे. बीज महोत्सवापासून प्रेरणा घेऊन नाशिकमध्ये देशी बियाणांची बँक सुरू करण्याचा मनोदय कृषी अधिकारी धनंजय वारगेकर यांनी व्यक्त केला आहे. ही सीड बँक वाढली पाहिजे हा हेतू ठेवून इथलं सीड नेऊन नाशिकमध्ये त्याचं प्रोपोगेशन करून इतर काही शेतकऱ्यांना पण मार्गदर्शन करून ही सीड बँक कशी मोठी होईल किंवा नाशिकला कशी एक सीड बँक नवीन तयार होईल याच्यासाठी मी प्रयत्न करतो. रासायनिक खतांच्या वाढत्या किमतींमुळे शेतकरी आधीच त्रस्त आहेत आणि त्या खतांचे दुष्परिणाम आरोग्याची चिंता वाढवत आहेत. शिवाय जमिनीचा कसही कमी होतोय. यावरचा उत्तम उपाय म्हणून शेतकऱ्यांनी देशी बियाणांसह नैसर्गिक शेतीकडे वळायला वाव आहे. मराठी पत्रकारितेचे जन्मदाते, उत्तम भाषाशास्त्री, निष्णात खगोलशास्त्रज्ञ, इतिहासकार, समाजसुधारक अशा विविध विशेषणांनी उल्लेख होणाऱ्या बाळशास्त्री जांभेकर यांचा आज 170वा स्मृतिदिन. बाळशास्त्रींना केवळ 34 वर्षांचं आयुष्य लाभलं. मात्र या छोट्याशा जीवनकाळात विविध आघाड्यांवरची त्यांची कामगिरी आश्चर्यकारक आहे. वयाच्या अवघ्या 15व्या वर्षी ते प्राध्यापक झाले. नंतर मुंबई वेधशाळेचे पहिले संचालकही बनले. बॉम्बे नेटिव्ह जनरल लायब्ररीची स्थापना त्यांनी केली. दर्पण हे वृत्तपत्र सुरू करून त्यांनी मराठी पत्रकारितेचा पाया रचला. त्यावेळी त्यांचं वय अवघं 20 वर्ष होतं. या सर्वांबरोबरच त्यांना ग्रीक, लॅटिन, फ्रेंच, गुजराती आणि बंगाली भाषांचीही चांगली जाण होती. असं अष्टपैलू व्यक्तिमत्व खरोखरच स्फूर्तिदायक आहे. चीनमध्ये कुंशान इथं सुरू असलेल्या उबेर कप बॅडमिंटन स्पर्धेत भारतीय महिला संघाला आज पराभव पत्करावा लागला. जपानच्या संघानं भारतीय संघाला 3-2 हरवलं. मात्र जर्मनीवर काल 5-0 असा विजय मिळवल्यामुळे महिला संघानं उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. दुसरीकडे पुरुष संघाला या स्पर्धेत अपेक्षित कामगिरी करता आलेली नाही. आज इंडोनेशियाकडूनही 5-0 असा पराभव पत्करावा लागला. त्यामुळे या स्पर्धेतलं पुरुष संघाचं आव्हान संपुष्टात आलं आहे. हवामान. येत्या 48 तासात दक्षिण कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. तापमान अंश मध्ये. मुंबई कमाल 34, किमान 28. नागपूर 44, 32. पुणे 37, 26. औरंगाबाद 44, 28. नाशिक 41, 25. कोल्हापूर 34, 25. रत्नागिरी 33, 28. सोलापूर 44, 28. आणि अमरावती कमाल 45, किमान 31 अंश सेल्सिअस. ठळक बातम्या पुन्हा एकदा. नीट परीक्षा रद्द करण्याबाबत केंद्र सरकारनं अध्यादेश काढावा. मुख्यमंत्र्यांची पंतप्रधानांना विनंती. बैठक सकारात्मक. तहानलेल्या देशाला प्रतीक्षा असलेला नैऋत्य मोसमी पाऊस अंदमान निकोबारमध्ये दाखल. देशभरात मोसमी पाऊस पोहोचेपर्यंत दुष्काळग्रस्त राज्यांनी उपाययोजनांसाठी साप्ताहिक आढावा घ्यावा. पंतप्रधानांचा आदेश. गुजरातमधल्या गोध्रा जळीतकांडातला प्रमुख आरोपी फारुख भाना याला अटक. आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी पंकज भुजबळ यांच्या विरोधातल्या अजामीनपात्र वॉरंटला स्थगिती द्यायला सर्वोच्च न्यायालयाचा नकार. महिलांच्या सुरक्षेसाठी 1 जानेवारीपासून प्रत्येक मोबाईल फोनवर पॅनिक बटनची व्यवस्था करण्यात येईल. मेनका गांधी. आणि मध्य रेल्वेवरच्या परळ स्थानकाचं टर्मिनसमध्ये रूपांतर होणार. फलाटांची उंचीही वाढवण्याचा मध्य रेल्वेचा निर्णय.
आणि याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. नलिकेच्या माध्यमातून सिंचन वितरण प्रणालीच्या धोरण मसुद्याला राज्य मंत्रिमंडळानं काल मान्यता दिली. या धोरणाअंतर्गत धरणातील पाण्याचा पुरवठा शेतकऱ्यांना जलवाहिन्यांद्वारे करण्यात येणार आहे. शेतकऱ्यांसाठी तसंच सामान्य जनतेसाठी उपयुक्त असलेल्या या धोरणाविषयी अधिक माहिती देण्यासाठी जलसंपदा विभागाचे सहसचिव मुख्य अभियंता विनय कुलकर्णी यांना आज रात्री 9:30च्या बातमीपत्रात निमंत्रित करण्यात आलं आहे. तेव्हा पुन्हा भेटूया पुढल्या बातमीपत्रात आपल्या सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.